बदलापूर प्रकरणातील शाळेच्या 2 आरोपी विश्वस्तांना एसआयटीनं आता फरार घोषित केल्याचं पाहायला मिळत आहे। एसआयटीनं दोघांविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा नोंदवून जबाब नोंदवण्यासाठी बोलवलेलं होतं। गुन्हे शाखा आणि सायबर पोलिसांचं पथक या दोन्ही विश्वस्तांचा शोध घेत आहेत अशी माहिती मिळते। महत्त्वाची बातमी आपण बदलापूर प्रकरणासंदर्भातली पाहू शकतोय। ज्या ठिकाणी बदलापूर प्रकरणातील शाळेच्या 2 आरोपी विश्वस्तांना एसआयटीनं आता फरार घोषित केलाय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निकेश आदुल सध्या आपल्यासोबत आहेत। निकेश, या प्रकरणातली ही महत्त्वाची अशी अपडेट म्हणावी लागेल, 2 आरोपी विश्वस्तांना एसआयटीनं आता फरार घोषित केल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच गौरी, जर आपण हे प्रकरण पाहिलं तर ऑगस्ट महिन्याच्या 12 ते 13 ऑगस्ट दरम्यान हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते घडलं होतं आणि 16 तारखेला ही घटना जी आहे ती समोर आल्याच्या नंतर जो आरोपी आहे अक्षय शिंदे याला 17 तारखेला अटक करण्यात आली होती। त्यानंतर शासनाकडून एक एसआयटी नेमण्यात आली होती आणि ह्या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो एसआयटी कडून करण्यात येत होता आणि तपासादरम्यान शाळेवरच्या जे विश्वस्त आहेत त्यांच्यावरती देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यांच्यावरती निष्काळजीपणाचा गुन्हा आणि फॉस्को अंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता। हे संपूर्ण प्रकरण जे आहे त्यांनी लपवल्याच्या प्रकरणी हा गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर या दोन्ही आरोपींचा शोध जो आहे ते पोलिसांकडून घेत होता। या विश्वस्त मंडळामध्ये तुषार आपटे आणि उदय कोतवाल हे 2 जे आहेत ते अजून देखील फरार आहे। पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जातोय कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये हे या दोघांना देखील आरोपी करण्यात आलेले आहेत। मात्र या प्रकरणाच्या पहिल्या दिवसापासून कुठल्याही प्रकारची या दोघांची जी माहिती जी आहे ती पोलिसांना मिळालेली नाहीये। या दोघांच्या परिवाराशी कुटुंबाशी पोलीस सतत संपर्क करतायत। एसआयटी टीम जी आहे त्यांच्या वारंवार घरी जाते, मात्र त्यांच्या कुटुंबियांकडून देखील कुठल्याही प्रकारचं सहकार्य जे आहे ते मिळत नसल्याचं पोलिसांकडून माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। त्यामुळे आता अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला असला तरी हे 2 आरोपी जे आहेत हे देखील मुख्य आरोपी आहेत, त्यांचं देखील आरोपपत्रामध्ये नाव आहे। त्यामुळे आता ह्या 2 आरोपींचा शोध घेऊन त्यांना कधीपर्यंत अटक होते आणि पुढची चौकशी काय समोर येते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गौरी, हो नक्कीच निकेश, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी